हे सांगू हा तुम्ही पण नुसतं असं एकदम म्हणताना पण फास्ट म्हणायचं आहे. आम्ही आता पटकन म्हणणार आहे. काका पाहिजे. माझा आता पोटातून वाटावर पटकन येणार आहे, लक्षात घ्या. नाहीतर उगा काय काय म्हणतात, काय काय असं म्हणतात. काका म्हणलं की काकी म्हणायचंय, मामा म्हणलं की मामी म्हणायचंय, दादा म्हणलं की दादी म्हणायचंय. रुकना नहीं, रुकना जिंदगी का काम नहीं, रुकने वाला इंसान और कहने वाला पानी दोनों सड़ जाता है. कैसा म्हणलं की मामी, दादा म्हणलं की दादी, एकदम फास्ट म्हणायचं. मी शब्द पडतोय ना पडतोय तोपर्यंत थांबायचं नाही. आणि बातमी कैसा होतो ओके काका म्हणायचंय पाठीमागे आहे बातमी काका त्याच म्हणतात. कैसा होतो सपोर्टने हा टॉपिक मोठा होणार आहे. हा माइंड पॉवरवरचा टॉपिक आहे. याचं विश्लेषण तुम्हाला नंतर दुसऱ्या भागामध्ये सांगितलं जाईल. पण हे टॉपिक मी काका म्हणले की मी काकी म्हणायचंय, मी मामा म्हणले की मी मामी म्हणायचंय, मी दादा म्हणले की मी दादी म्हणायचंय. आणि असं म्हणायचं म्हणजे बरंच म्हणायचं. मुलामध्ये लवकर म्हणतात का तुमच्यामध्ये लवकर म्हणतात. या सगळ्या मतेने म्हणल्यावर पण पडत नाही. त्याला अभ्यास करावा लागतो. त्याचा हे टार्गेट ठेवा. मुर्दारा हो हा शब्द माझा पूर्ण महाराष्ट्रात फिरतोय. ते कुणाच्या काळातून कुणाच्या तोंडातून आला तर काळाच्या ते शोधण्याचा मार्ग असो. मुर्दारा हो बरं वाक्य समजतंय का तुम्हाला? हे काय वाक्य ते मुर्दारा हो काय वाक्य सांगा बरं. काहीच माहित नाही त्याच्यामुळेच मग सुद्धा आमच्या वडिलांनी काही काम सांगितलं ना मला. आम्ही म्हणजे 3 भाऊ आणि 1 बहीण. प्रोग्राम आणि सरांनी आणि कुलकर्णी या सरांनी घेतलाय. त्यांनी या प्रोग्राममध्ये आपल्याला असं सांगितलं की आपला सगळ्यात आपला जो पॉइंट आहे खराब म्हणजे अभ्यास. त्यांनी आपल्याला सांगितलं की अभ्यास आपला पूर्ण त्यांनी टेस्ट आपली कमी करून दिलेली आहे. आणि त्यांनी हे सांगितलं की नेहमी आनंदी राहा. आपल्या अभ्यासाचा आपल्याला पूर्ण तक्ता काढून आपल्याला दिले असा या पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे, नेहमी आनंदी राहिलं पाहिजे. आणि नेमकं म्हणजे आई वडिलांचं पण सांगितलेलं आहे सरांनी कसं करायचं. आणि डिसिप्लिन मध्ये कसं राहायचं, कसं बसायचं, कसं उठायचं हे पूर्ण सरांनी सांगितलेलं आहे. खूप चांगलं त्यांनी मुलाचं मार्गदर्शन सरांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि मेन म्हणजे आता आपण जर गव्हर्नमेंट नर्सिंगला लागलो, ऑफिसरला आपला जर इंटरव्ह्यू असला कसं यायचं, कसं बोलायचं इतकं त्या सरांनी खूप सांगितलं. छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला सांगितल्या. आणि माननीय आपल्या शाळेचे आपल्या कॉलेजचे माननीय मॅनेजमेंट कराड सर यांनी आपला हा कार्यक्रम संपायला असे जाहीर केली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. छोटासा त्यांनी डेमो दिला आणि त्या डेमो आपण ठरवलं की सरचा काय करायचं कार्यक्रम घ्यायचा की नाही. त्यानुसार आपण काय केलं कार्यक्रम ठेवला आणि त्या कार्यक्रमामध्ये काय केलं त्यांनी तुमचं स्किल डेव्हलपमेंट केले. इंडियन तुम्ही कुठल्या एखादी प्रोफेशनल ऑर्गनायझेशन विजिट करताय किंवा इंटरव्ह्यूला जाताय त्यावेळेस तुम्हाला कसं बोलायचंय, कसं वागायचंय, ओके तुमचं बिहेवियर कुठल्या ठिकाणी कसं असायला पाहिजे त्यांनी काय तुम्हाला सांगितलेलं आहे. थँक्यू सर.